नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ATS प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 4चा गणित विषय अभ्यासत आहोत. त्यामध्ये प्रकरण दुसरे 1 ते 100 संख्यावरील आधारित जे प्रश्न आहेत त्यावरचा स्वाध्याय पाहत आहोत. त्यामधला पहिला प्रश्न बघा. 1 ते 100 या संख्यामध्ये 5 हा अंक किती वेळा येतो? याच्यामध्ये या आधीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण हा चार्ट अभ्यासलेला होता. ते 1 ते 100 संख्यामध्ये प्रत्येक अंक किती वेळा येतो, 0 ते 9 पर्यंतचे अंक किती वेळा येतात आणि 2 अंकी संख्यामध्ये म्हणजे 10 ते 99 संख्यामध्ये 0 ते 9 पर्यंतचे अंक किती वेळा येतात हे पाहिलेलं आहे. तर आता प्रश्न काय आपल्याला, 1 ते 100 या संख्यामध्ये 5 अंक किती वेळा येतो? तर 5 अंक 20 वेळा येतो. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे हा व्हिडिओचे प्रश्न सोडवताना तुम्हाला सोपे जाईल. तर 1 ते 100 या संख्येमध्ये 5 हा अंक किती वेळा येतो? 20 वेळा येतो. 2 अंकी संख्यामध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? 2 अंकी संख्येमध्ये किती वेळा येतो? 1, 2, 3, आपण लिहून घेऊ. 2 अंकी फक्त संख्यामध्ये 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 याच्यामध्येच फक्त 0 येते. 1, 2, 3 आणि 3, 6 आणि 3 त्रिक 9, 9 वेळा येतो. 2 अंकी संख्येमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? 9 वेळा येतो. आणि 100 हे 3 अंकी संख्या आहे त्यामुळे ते धरायचे नाही. फक्त 2 अंकी संख्यामध्ये म्हटलं तर 9 वेळा येतो. किती 2 अंकी संख्यामध्ये 8 हा अंक येतो? किती 2 अंकी संख्यामध्ये 8 अंक येतो? 1 ते 100 2 अंकी संख्यामध्ये 8 हा अंक किती वेळा येतो? 19 वेळा येतो. पण किती 2 अंकी संख्यामध्ये म्हणजे इथं काय होतं, 2 अंकी संख्या आहे पण एका संख्येमध्ये 2 अंक आले, 2 वेळा आलेले, म्हणजे ही संख्या एकच धरायची. म्हणून किती 2 अंकी संख्यामध्ये? 18 2 अंकी संख्यामध्ये 18 2 अंकी संख्यामध्ये 8 अंक येतो. एकदा आपण तरीही तुम्हाला एकदा हे करून दाखवते बघा. 1 8 अंक, 2 अंकी म्हणजे 10 पासून चालू करायचं, 8 धरायचं नाही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18. 18 2 अंकी संख्यामध्ये 8 अंक येतो. त्यांनी पुस्तकामध्ये पर्यायच दिलेले नाही आहे. 19 पर्याय दिलेले पण हे चुकीचं आहे. 18 2 अंकी संख्यामध्ये आपलं बरोबर आहे. 18 2 अंकी संख्यामध्ये 8 हा अंक येतो. एकूण किती 2 अंकी संख्या सम आहेत? सम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या असं म्हणतात. अशा एकूण समसंख्या समसंख्या किती आहेत? 45 आहेत. 100 पर्यंत एकूण किती 2 अंकी संख्या आहेत? 2 अंकी संख्यामध्ये 45 वेळा 45 समसंख्या आहेत आणि 45 विषम संख्या आहेत. काल आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या. ज्याने कोणी पाहिला नसेल त्याने तो व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुम्हाला पटकन उत्तर येईल. आता बघा, 2 अंकी एकूण संख्या किती? 2 अंकी एकूण संख्या किती आहेत? 90 आहेत. एकूण संख्या 100. 100 मधले हे 9 आहेत ती 1 अंकी आहे आणि 100 आहे ती किती अंकी? 3 अंकी आहे. त्यामुळे हे 9 आणि हे 1 10. 100 मधनं 10 गेले किती राहिले? बाकीच्या सगळ्या 2 अंकी आहेत. म्हणजे एकूण 2 अंकी संख्या किती आहेत? 90 आहेत. 1 ते 100 मधील 2 अंकी संख्या एकूण किती आहेत? आता पर्याय विचारायला. 1 ते 200 मध्ये 100च्या पुढचे तर सगळे 3 अंकी संख्या आहेत. त्यामुळे जे 1 ते 100 पर्यंतच्या 2 अंकी संख्या आहेत त्याच 2 अंकी संख्या पुढच्या तर धरता येत. म्हणजे ज्या संख्या 1 ते 100च्या आहेत किती आहेत? 2 अंकी संख्या 90 आहेत. त्याच 1 ते 200 पर्यंतच्या पण संख्येत एकूण 2 अंकी संख्या किती आहेत? मग 90 आहेत. 1 ते 200 मध्ये पण 51 ते 100 पर्यंतच्या संख्यात 7 हा अंक किती वेळा येतो?
आता बघूयात आपण 7 हा अंक किती वेळा येतो तो. 7 अंक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 आणि 1 11 12 13 14 आणि 15 51 ते 100पर्यंतच्या संख्यात 7 हा अंक 15 वेळा येतो. 9 हा अंक ज्या संख्यात येत नाही अशा 2 अंकी संख्या आहेत किती. आता 2 अंकी किती 2 अंकी संख्यामध्ये 9 हा अंक असतो तो काउंट करायचा पहिला. एकूण 2 अंकी संख्या किती आहेत 90 आहेत. त्या 90मधून ज्या संख्यामध्ये 9 हा अंक येतो तो जर वजा केला तर आपल्याला किती येते. ज्या संख्यामध्ये 9 हा अंक नाही अशा संख्या मिळतात. बघा आता एकूण संख्या किती आहेत 2 अंकी 90. आता ज्या संख्येतनं 9 हा अंक येतो त्या संख्या काउंट करू. बघा तर 9 हा अंक नसला 2 अंकी संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 एकूण ज्या संख्यात 9 हा अंक आहे अशा 18 संख्या आहेत. 18 20 19 90मधून 18 गेले किती राहिले 72 राहिले. 72 संख्यामध्ये 9 हा अंक येत नाही. फक्त 2 अंकी संख्यात 7 हा अंक किती वेळा येतो. फक्त 2 अंकी संख्येमध्ये 7 हा अंक किती वेळा येतो बघा. 7 आपण कालच पाहिले. फक्त 2 अंकी संख्येत 7 हा अंक किती वेळा येतो 19 वेळा येतो. किती 2 अंकी संख्यामध्ये 7 हा अंक येतो. आता किती 2 अंकी संख्येमध्ये 2 अंकी संख्येमध्ये 7 हा अंक किती वेळा येतो 19 वेळा येतो. परंतु 77 या एकाच संख्येमध्ये 2 वेळा येतो. त्यामुळे ही संख्या एकच धरायची. मध्ये 18 2 अंकी संख्येमध्ये 7 हा अंक येतो. पण इथं त्यांनी पर्याय दिलेला नाही. त्यांची प्रिंट मिस्टेक झाली असेल. 18 2 अंकी संख्येमध्ये आपण लिहूया तिथं पर्याय. 18 2 अंकी संख्यामध्ये 7 हा अंक येतो. 1 ते 100पर्यंतच्या पर्यंत एकक स्थानी 2 असणारे एकूण संख्या किती. 1 ते 100 पण एकक स्थानी 2 पाहिजे. आता ही 2 पण एकक स्थानीच आहे. 1 2 इथं पण एकक स्थानी 2. इथं 20 आहे पण 20 दशक 2 आहे दशक स्थानी आहे. त्यामुळे हे धरायचं नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 इकडे ही दशक स्थानी आहे. त्यामुळे फक्त एकक स्थानी असणाऱ्या 10 संख्या आहेत. तर 1 ते 100पर्यंत एकक स्थानी 2 असणाऱ्या संख्या किती आहेत 10 आहेत. पुढचा प्रश्न बघा. 1 ते 100पर्यंत संख्या लिहिताना सर्वाधिक वेळा आलेला अंक कोणता. सर्वाधिक वेळा आलेला अंक किती फक्त 1 आहे. काल आपण पाहिले कालच्या व्हिडिओमध्ये 0 11 वेळा येतं. 1 21 वेळा येतं. आणि पुढच्या 2 ते 9पर्यंतच्या संख्या 20 वेळा येतात. मग सगळ्यात जास्त वेळा येणारा अंक कुठला आहे 1 आहे. 1 आहे ते 21 वेळा येते. त्यामुळं कुठला अंक सर्वाधिक वेळा येतो तर 1 हा अंक सर्वाधिक वेळा येतो. 3 हा अंक नसलेल्या एकूण 2 अंकी संख्या किती आहेत. 2 अंकी संख्या किती आहेत. एकूण संख्या 2 अंकी किती 90. त्याच्यामधून 3 असलेला अंक 3 असलेल्या संख्या काढायच्या. म्हणजे आपल्याला नसलेल्या संख्या 3 हा अंक असलेल्या एकूण संख्या 18 आहेत. कारण 33मध्ये एकूण 3 हा अंक 19 वेळा येतो. परंतु 33 या संख्येमध्ये 2 वेळा येतो. म्हणजे ही संख्या एकच धरायची. त्यामुळे 18 वेळा 18 संख्यामध्ये 3 हा अंक येतो. मग ते 90मधून 18 गेले किती राहिले 72. तर 3 हा अंक नसलेल्या एकूण संख्या किती आहेत मग 72 संख्या आहेत. 8 हा अंक 1 ते 100 या संख्येत जितका वेळा येतो तेवढ्या वेळा 9 हा अंक घेऊन त्याची बेरीज केल्यास उत्तर काय आहे. 8 हा अंक 1 ते 100 या संख्येत किती वेळा येतो बघा. आता
1 ते 100 संख्यामध्ये 8 अंक 20 वेळा येतो. ह्याच्या चार्ट काल पाहिलेला आपण 20 वेळा येतो. तर 20 वेळा 8 ह्याची 8 8 8 8 असे 20 वेळा घेऊन बेरीज करायची. ते करण्यापेक्षा 8 8 आपण खूप मोठं होईल ते बेरीज. त्यापेक्षा काय करायचं 8 गुणुले 20 करायचं. 8 गुण म्हणजे त्यांची बेरीज येते. 8 8 0 0 8 2 16. तर 160 वेळा त्यांची बेरीज 160 येईल. असं तुम्ही प्रत्येक वेळेस 8 8 8 8 असं 20 वेळेस मांडण्यापेक्षा 8 गुणिले 20 करायचं. म्हणजे 160 उत्तर येतं. आता पुढचा प्रश्न बघा. 9 हा अंक 2 अंकी 9 हा अंक 2 अंकी संख्यात जेवढ्या वेळा येतो तेवढ्या वेळा 9 हा अंक घेऊन बेरीज केल्यास उत्तर काय येईल? 9 हा अंक 2 अंकी संख्यात किती वेळा येतो? 19 वेळा येतो. तुम्हाला दाखवतो. 9 हा अंक 2 अंकी संख्यात किती वेळा येतो? 19 वेळा येतो. 19 वेळा 9ची बेरीज करायची. म्हणजे 9 9 9 असं 19 वेळा लिहायचं. त्यापेक्षा काय करायचं 9 गुणुले 19 करायचं. 99 81. हातचा 8 खाली राहिला 1. 9 1 9 9 आणि 8 17. म्हणजे 171 बेरीज होते त्याची. अशा प्रकारे आपला हा स्वाध्याय संपलेला आहे. प्रकरण 1 ते 100 संख्यावर आधारित प्रश्न याचा जो स्वाध्याय आहे ते आपण पूर्ण केलेला आहे.